दरम्यान संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के ठाणे भाजप मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाले होते। नरेश म्हस्के यांनी भाजप आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेतली। यावेळी नरेश म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेचे नेतेही होते, तर भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत नरेश म्हस्के यांची बैठक सुरू आहे। त्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या गेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्याचंही कारण मीमांसा जी आहे तीही त्या ठिकाणी सांगितली गेली आणि त्याच्यामुळे वेळोवेळी आपण माध्यमांच्या द्वारे देखील ती ताकद आहे किंवा किती संख्या आहे, किती आमदार आहेत, नगरसेवक आहेत, ही सगळी आपण वेळोवेळी व्यक्त केलेली गोष्ट आहे। ते जिल्हा कार्यकारिणीमध्येही तशी भावना लोकांनी व्यक्त केल्या आणि त्याला योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन देखील एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।